या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाके फेवर समोर, सोलापूर. प्रोप्रायटर राजय्या गज्जाम 94 23 59 12 59 80 87 55 16 79. MIDC परिसरातील सुनील नगर येथील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा विद्या मंदिर व सोमनाथ प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी मोठ्या जल्लोषात साजरं झालं. दरम्यान या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनानं करण्यात आलं. या प्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल, श्री बालाजी शिक्षण प्रसारक संस्थापक अध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन सोसायटीचे चेअरमन शंकर चौगुले, संस्था सचिव सौ शारदा चौगुले, MIDC पोलीस चौकीचे जाधव, संस्था संचालक सौरभ चौगुले, अमर चौगुले, नागराज चौगुले, महात्मा विद्या मंदिरचे मुख्याध्यापिका सौ सविता गायकवाड, सोमनाथ प्रशालेचे मुख्याध्यापक शहाजी निळ, थोबडे प्रशालेचे मुख्याध्यापक चव्हाण सर, नवनीत मराठी विद्या मंदिरचे चव्हाण सर, नवनीत मराठी विद्या मंदिरचे मुख्याध्यापक चौगुले सर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार देवेंद्र कोटे यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत व सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकर चौगुले यांनी केला. यावेळी प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष शंकर चौगुले म्हणाले, विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार हे प्राथमिक शिक्षकच करतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम उपयुक्त ठरतात. पुस्तकी अभ्यासाबरोबर सोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाने केलं असल्याचं ते म्हणाले. यावेळी शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो. या माध्यमातून त्यांच्या कलागुणांचा गौरव होत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला व कौशल्याला वाव मिळतो. नेतृत्व गुण केवळ राजकीय क्षेत्रात उपयोगी पडतात असं नाही, तर व्यावसायिक शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचा चांगला उपयोग होतो. पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला, चांगले छंद जोपासावेत असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं. यावेळी वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी गीत गायन, पारंपरिक नृत्य, तेलुगू नृत्य, गवळण, कोळी गीते, पोवाडा, आदिवासी नृत्य, देशभक्तीपर गीते, सामूहिक व वैयक्तिक नृत्य विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थित पालकांची मनं जिंकलीत. विद्यार्थ्यांच्या दर्जेदार कला सादरीकरणाला उपस्थितांनी चांगली दाद दिली. मोठ्या जल्लोषात महात्मा विद्या मंदिर व सोमनाथ प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन साजरा झाला. या वार्षिक स्नेहसंमेलनाचं सूत्रसंचालन खैराट मॅडम यांनी केलं, तर आभार नाईक कोंडे यांनी मानलेत. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य लाभलंय. या वार्षिक स्नेहसंमेलनास बहुसंख्य पालक वर्गाची उपस्थिती होती. मला आमंत्रित केल्याबद्दल प्रथमतः संस्थेचे संस्थापक श्री शंकरनाथ चौगुले यांचा मी मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाला उपस्थित या भागाचे लोकप्रिय विकास पुरुष आदरणीय विनायकदादा कोंढाळ शाळेच्या मुख्याध्यापिका व उपस्थित इतक्या मोठ्या संख्येने जमलेल्या आमच्या सगळ्या लाडक्या भगिनी, सर्व बालगोपाल विद्यार्थी बंधू भगिनींनो, या शाळेत मी दुसऱ्यांदा आलेलो आहे. यापूर्वी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या 54व्या वाढदिवसानिमित्त 54,000 वह्या वाटपाचा कार्यक्रम या शाळेत आपण आयोजित केला होता. त्यावेळी येऊन इथं शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना आपण वह्या उपलब्ध करून दिलं होतं. मी त्यावेळेसच आश्वासित केलं होतं की ही शाळा माझ्या वडिलांच्या मित्राचे म्हणजे शंकरनाथ चौगुले आणि माझे वडील स्वर्गीय राजेशना हे दोघं घनिष्ठ मित्र होते. त्या दोघांच्या मैत्रीचा आपण सगळ्यांनी माहिती नसेल, परंतु मी त्यावेळी शब्द दिलेला आहे की ही शाळा माझी आहे. या शाळेच्या विकासासाठी, या शाळेच्या प्रगतीसाठी, इथं शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीची जबाबदारी ही माझी असेल. ज्याप्रमाणे कोठे परिवाराच्या आणि कोंढाळ परिवाराच्या शाळा आहेत, तसेच ही देखील शाळा माझी आहे. आणि मी यासाठी या शाळेच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देखील मनापासून आभार मानतो. मला या ठिकाणी यांना विशेष करून या उपस्थित जनसमुदायाच्या आमच्या माता भगिनींचा आभार मानायचे, कारण का विधानसभेच्या निवडणुकीनंतर आपल्याशी पहिल्यांदा या ठिकाणी संवाद येत आहे. आपण इतक्या मोठ्या प्रमाणात मला मतदान दिलं, विशेष करून संपूर्ण प्रभाग 12 असेल, जवळपास 12,000चं मताधिक्य तुम्ही सगळ्यांनी मला दिलं. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो. तुमच्या समोर नतमस्तक होतो. तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे. पुढच्या 5 वर्षात तुमची कामं करण्याची जबाबदारी माझी असेल. आमच्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने आहेत. तुमच्या खात्यावर देखील
मागच्या 2-3 दिवसापासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. अजून पुढच्या 4 दिवसात सगळ्यांच्या खात्यावरती लाडक्या बहिणींचे पैसे जमा होतील. ज्या कोणी महिलांनी अजून फॉर्म भरला नसेल त्यांच्यासाठी देखील आपण गेलेल्या काळात फॉर्म भरून घेऊया. त्यावेळी पोर्टल चालू आहे. तुमचे प्रत्येक प्रश्न सोडवण्याची जबाबदारी असेल. हा कार्यक्रम गॅदरिंगचा आहे, त्यामुळे तुम्ही सर्वजण डान्स बघण्यासाठी उत्सुक आहात. या गॅदरिंगमध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचे देखील मी अभिनंदन करतो. हे व्यासपीठ तुमची कला आपल्या शाळेतील सर्वांना पालकांना दाखवण्याची संधी आहे. या ठिकाणी सर्व कष्टकरी वर्ग शिकतो आणि तुम्ही तिला चांगल्या प्रमाणे या ठिकाणी सादरीकरण करताय. इतक्या मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यायला पालक जमले, त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.